राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले
रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर ऐसा ज्यांचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने क्रोधा नाही चाली क्रोधा नाही काम क्रोधा नाही चाली हा बुद्धी झाले समता बुद्धी झाले समता दिराले कमला दिराले कमला देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दर्शन पापनासे दर्शन तुका म्हणे भेदा भेद म्हणे भेदा भेदा वाद खंडोनी वाद खंडोनी तुका म्हणे भेदा तुका म्हणे भेदा वाद खंडोनी वाद खंडोनी वाद
परवा दिवशी तरी तात्या येणा घेऊन इकडं आला, माझी कॉलर अडकवली, मी असा पडायला एकानं पाग नागपुडीतच ती दांड्या घातली. ऐसा ज्यांचा अनुभव, ऐसा ज्यांचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पाप नासे दर्शने, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे, पाप नासे दर्शने. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे, पाप नासे दर्शने. विठाला 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 ऐसा ज्यांचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पाप नासे दर्शने. जगद वंदनीय जगद मान्य संत शिरोमणी, वैराग्याचे महामेरू, देहो निवासी देवमान्य असे तुकोबाराय. अभंगाच्या 4 चरणामध्ये विश्वात्मक सत्तेत भरून उरलेला करत कर्तुम अन्यता कर्तुम शक्तिमान प्रभू परमात्मा याचं अस्तित्व संपूर्ण जनाच्या ध्यानात आणून देत आहेत. भरून उरला तो परमात्मा आहे, ठाव नाही कोठे रीता असा प्रभू परमात्मा आहे. जागाच नाही, देव नाही अशी जागाच नाही. विश्वात्मक सत्तेत देव भरून उरला आहे. अशा प्रचितीच्या बोधावर जो महात्मा आरूढ आहे त्याची खून आहे, देवतया जवळी असे. हा जे जे दृष्टी दिसे ते ते बस देवतया जवळी असे. याला संबंधित सर्वनाम म्हणतात.
उपसर्ग संधी फोड आहे, व्याग्रह स्थिती आहे, समास आहे, षष्टी समास आहे. त्यांच्याजवळ देव आहे, देव तयाजवळी असे. फायदा काय? तुमच्याजवळ देव आहे का नाही? काय फायदा आहे? फायदा नाही. का आहे? त्याची ज्ञानच नाही, अक्कलच नाहीत. मग त्यांची खूण आहे, देव तयाजवळी असे. फायदा काय? पाप नासे दर्शनी. त्या संताच्या पायावर डोकं ठेवलं की शांतता आहे. आमच्या पायावर डोकं ठेवलं की भडबड आहे. कपाळ भडाडलंच पाहिजे आठवडाभर तरी, कारण आपला पाय जाग्यावर नसतो. तर देव तयाजवळी असे, पाप नासे दर्शने. पाप नासे दर्शने, पुढं इकडे याचं मागं, देव तयाजवळी असे. दुसरं लक्षण आहे का? काम क्रोधा नाही चाली. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. देव तयाजवळी असे, पाप नासे दर्शने. ज्यांच्या जीवनातनं काम निघून गेला, देव तयाजवळी असे. ज्यांच्या जीवनातनं क्रोध निघून गेला, देव तयाजवळी असे. ज्यांच्या दर्शनानं पाप जातं, देव तयाजवळी असे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी. ज्यांच्या जीवनामध्ये वादच नाहीत, देव तयाजवळी असे. ज्यांच्या जीवनामध्ये कधी भेदच उद्भवत नाही, देव तयाजवळी असे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ पारायण 16 मौजे बेलवडे. वर्ष 37व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना महाराज त्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवामध्ये असणारी ही सेवा आणि त्या सेवेतली आजची मला वाटते 4थी सेवा का नाही 5वी असेल का 6वी 6वी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडं आलेली आहे. आपण प्रभू परमात्मा जशी बुद्धी देईल महाराज त्या पद्धतीनं आपली सेवा बरोबर 11ला संपवायची आहे. कारण तुम्ही 9ला रामकृष्ण हरी म्हटलाय, त्यामुळं मी जास्त चराट वळीत बसणार. बरोबर आपल्या वेळेत आपली सेवा संपवायची आहे आणि जय विठ्ठल करायचं आहे. असो, अभंगाच्या प्रस्तावनेच्या माध्यमामध्ये सुरुवात करण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. विसर चरणा सदातेया. विसर चरणा सदातेया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. तुझं चरण संतातिया. तुझं चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण. श्री गुरुचे ते नमस्कार ओनी आता. नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा. यासी काय करू आता तू हे सकळ जाणता. कोणा कारणे हे झालेसे निर्माण. देवाचे कारण देव जाणे. कर जोडितो कथे काळी.
आपण असावे जवळी. आता हृदय हे आपुले चौफाळुनी भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरून या पुष्पांजुळी अर्ध देऊ. अनन्य उदके धुवट वासना जेत निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. घणावली आवडी व्यभिचारे चोखडी, ते घालू जोडी अंगुळ्या. आनंदामोद बहुळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेथे अहम हा धूप जाळू, नहम तेजे ओवाळू, साम्यरसे पोटाळू निरंतर. माझी तनुवानी प्राण या पाऊ आलेवो श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोन पायातया. विठ्ठल 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 ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय आहे. ज्ञानोबा राय आपल्या गुरुचं महाराज फार मोठं कौतुक करतायत की गुरुजवळ द्यायचं झालं माणसानं तर अहंकार नावाचा धूप जाळायचा आहे. तेथे अहम हा धूप जाळू. व्यवहारातला धूप जाळायचा नाही, लक्षात ठेवा. त्याला अहंकार नावाचा धूप जाळायचा आहे, तरच देवाला ती पूजा मान्य होते. का? अहंकारानं पूजा केलेली देवापर्यंत पोचत नाही. भागवत वाचा. त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करी तत्वता, तेने मज हानितल्या लाता, की तो माझ्या घाता प्रवृतला. करिता देवार्चना घरा आले संत जना, देव सारावे परते. हा संत पूजावे आरते, करिता देवार्चना घरा आले संत जन, देव सारावे परते. संत पूजावे आरते. उद्धवा, तू जर पूजा करीत असतील आणि जर माझे साधू महात्मे जर दारात आले असतील तर माझी पूजा टाकून दे आणि पहिला त्यांचा सन्मान कर. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. उद्धव म्हणला नाही गेलो तर काय होईल? मग तू टाकलेल्या अक्षता, तू टाकलेली फुलं मला दगड मारल्यासारखी लागते. त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करी तत्वता, तेने मज हानितल्या लाता, की तो माझ्या घाता प्रवृतला. तुझी पूजा मला गोड लागणार नाही. म्हणून पहिल्यांदा संतांचा सन्मान करायचा. पुढं दृष्टांत महाराजात ती गोड दिलाय भागवतामध्ये. हो, ऐका पुढचा दृष्टांत अतिशय महत्वाचा आहे. उद्धवा, बाळक एक एकुलता, त्यासी माता हानितल्या लाता, मग पाटोळा ही नेसविता, क्षोभली माता समजेना. बुवा लोकांनी आडरानात फिरायची गरज नाही, फक्त अभ्यास केला पाहिजे. सासवालीन जावायाली घालडाबर येतेस नी पाहून या ग्रंथ करावे. तिथंच आहे उत्तर, तिथंच आहे प्रश्न, तिथं सिद्धांत आहे. ज्या कीर्तनकाराला दृष्टांत सांगायचा आहे त्याला सिद्धांत पटवता आला पाहिजे, नुसत्या गोष्टी चालणार नाहीत. म्हणून पारायणातले कीर्तन भरताना तुम्ही हुशार आहे, तुम्हाला मानलं पाहिजे. महाराज आमचे सारे तुम्हाला साथीला आहेत. कीर्तनकाराला तपासल्याशिवाय तारीख द्यायची नाही, कळलं का? तपसायचा म्हणजे काय कापडं काढून तपसायचा नाही, नाही तर थोड्या वेळाने मला उघडा कराल. ऐका, तपसायचा या शब्दाचा अर्थ कीर्तनकाराच्या पूर्ण कीर्तनात, कीर्तनकाराच्या मुखातनं 10 तरी ज्ञानेश्वरीच्या वव्या गेल्याच पाहिजेत तर कीर्तन. काय आहे कीर्तन म्हणजे? कशाला इकडे याचं? घरात गरम होतंय म्हणून होय का? बुवा जाडपातळ बघायला
नाही नाही नाही, कीर्तन हे परिवर्तन आहे. कीर्तन हा गुण आहे, गुण. गुण येणाऱ्या डॉक्टरकडे जातो का नाही आपण, हमखास गुण येतो म्हणून, तसं कीर्तन हे गुण देणारं साधन आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होया हरी रूप, होया हरी रूप, होया हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होया हरी रूप, कीर्तन हरी रूप, होया हरी रूप, हरी रूप. आता बघा नीट, उत्तर तिथंच आहे. कीर्तन चांगलं आहे का नाही, त्याचा फायदा पुढा आहे का नाही. होय अंग हे हा त्याचा फायदा आहे. ब्रह्मीभूत काया भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. सामर्थ्य आहे. सांडवी घोटवी न लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिते सांडवीन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. तीर्थ ब्राह्मकासी आणि न आळस कडो स्वर्गवास करीन भोग. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मेचा जो अर्थ निज ठेवा. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मग नोहे बाधा काम दुर्जनाचे क्रुधा. कीर्तनाचं महत्व आहे तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरुणी उठविली. यमलोकेचे खुंटली राहटिया गवी. फायदा ऐसे माझे निनाम घोषे. नाहीच करते विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ते पहाटे विन पाहावीत अमृते विन जेवीत. योगे विन दावीत कैवल्य डोळा. अघवाची करणी लेले शांतीची लेणी. जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. तया संगाची सुरवाडे मज विधेयाधे धरणे घडे. किंभवणा आवडे निरुपम का तो पाहावा हे मज डोहाळे. म्हणून मज अचक्षुसी डोळे. हातीचे निलीला कमळे पुजतया ते. वाचा पारावर बसून पचा पचा थुकण्यापेक्षा गचा गचा ज्ञानेश्वरी वाचा. विठाल विठाल वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पहावी डोळा पहावी, डोळा पहावी पहावी डोळा पहावी. पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. नामा म्हणे ग्रंथ देवी, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. वय झालं ना, दुसरं काय करायचं नाही, परमार्थाला लागायचं. ऐका, ज्ञानेश्वरी हे भांडवल आहे. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याच्या शिरी हाना चार लाथा. हे आपलं भांडवल आहे. नाथांचं भागवत ज्ञानेश्वरी आणि ही गाथा ही भांडवल आहे आपलं महाराज. आणि म्हणून हे भांडवल आपल्याकडं पाहिजे. म्हणून तपासल्याशिवाय तारीख द्यायची नाही. एखादा गावातला म्हणेल माझा पाहुणा आहे त्याचं नाव टाका. त्याला म्हणायचं तुझा पाहुणा गुलगुल्यावर न्यायचा तिकडं. त्याला गुलगुली करून घाल. दात नसलं तर गुलगुली घाल आणि दात असलं तर कडाकणी धपाटी घाल. तुम्हाला गुलगुली चालतेली.
बाजार झालाय महाराज आता बाजार. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. आता माझे महाराज गाणार लोक कमी आहेत, माझे पकवाजे कमी आहेत, व्यासपीठ चालक कमी आहेत, पेटे मास्तर कमी आहेत, पण कीर्तनकाराचा इतका सुळसुळाट झालाय. काय शब्द वापरला बघा मी, सुळसुळाट झालाय. कसल्या जरी आडरानात तुम्ही चक्कर येऊन पडला तर कीर्तनकाराच्याच पायावर पडाल, इतकं दाट कीर्तनकार झालं. पडताना समळून पडा नाही तर मानगुट मोडल. हे चाललं पाहिजे महाराज. हो, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. 60,000चा बुवा आणला म्हणजे काय देव दाखवतोय का गाव बुडी होतोय? ही माणसं सांभाळा, कलाकार सांभाळा तर कार्यक्रम होणार आहेत. काकडा म्हणणारे मिळणार नाहीत काही दिवसानं, पकवाजे वाजवणारे मिळणार नाहीत. बघा स्थिती काय होते. कारण हे डिग्री सोपी आहे कीर्तनकार बनायची. एकदा गावात कंबार बांधली की झाला कीर्तनकार. बायका म्हणते तीच मग, अगं बाया तो कीर्तनकार आहे झालं. मग तो कुठं जातून काय करतो ह्याचा पत्ता नसतो. येते का ध्यानात? सोपी डिग्री आहे. भांबवायचं नाही, हळूहळू चाला, हळूहळू खा. हळूहळू चाला या शब्दाचा अर्थ आहे हरिपाठापासून सुरुवात करा. लोक पाकिट देते ती म्हणून लवकर कंबार बांधू नका, असा त्याचा अर्थ आहे. हळूहळू चाला, हळूहळू चाला. ऐका, लक्षात ठेवा, मर्यादा आहे. कीर्तन ही गादी आग आहे. हो, काहीतरी नाही. आलं का लक्षात? समान बैठक पाहिजे कीर्तनकार आणि वक्ता श्रोता समान. हो, स्टेज तमाशाला असतं. आलं का लक्षात? स्टेज कुठं असतं? स्टेज सभेला असतं. हो, बघा ज्ञानेश्वरी वाचून वक्ता श्रोता समान सांगितलं आहे. विठाला कृत क्रतुम अन्यथा क्रतुम शक्तिमान प्रभू परमात्मा सर्व विश्वामध्ये भरून उरलेला आहे. या प्रचितीच्या बोधावर संत महात्मे येतात. संत संताला जाग करतात, संत देवाला जाग करतात, संत सामान्य जगाला जाग करतात, संत योग्याला जाग करतात, संत सिद्धाला जाग करतात, संत यक्षाला जाग करतात आणि संत जोग्यालाही जाग करतात. तुम्हा मला जाग करतात. सामान्य जनाला कसं जाग करतात? उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. आनंदले मुनी जन तिन्ही लोके, आनंदले मुनी जन तिन्ही लोके, करा जय जयकार वाद्याचे गजर, मृदंगा पार टाळ घोळा. आनंदले मुनी जन तिन्ही लोके, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्याचे गजर, जय जयकार वाद्याचे गजर. उठा जागे व्हारे हा एक प्रकार आहे जाग करण्याचा. उठा उठा साधू संत संताला जाग करतात, देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समय पाथला, उठा पांडुरंगा प्रभात समय पाथला, उठा पांडुरंगा प्रभात समय पाथला, उठा पांडुरंगा प्रभात समय पाथला. वैष्णवांचा मेळा गरुड करीला चला, वैष्णवांचा मेळा गरुड करीला चला,
असं असल्यावर घराकडचं ध्यान होईल. मंत्रमुग्ध करणारं हे साधन आहे महाराज. महाराज आमचे असे साथीला असल्यावर काय कार्यक्रम आहे. आम्हाला गावोगावी 7 कमी असती पण 7.5 जास्त असती. 7 कमी असती पण 7.5 जास्त असती. महाराज अतिशय आनंद आहे. हा काढा आहे. जगातला दुसरा काढा घेतला की माणसं चौघं उचलून आणून घरात टाकतील. पण तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घेई तेने पिढा वारेल. पिढा घालवणार हे पथ्य नाम आहे. म्हणून कीर्तनामध्ये याचं आहे महाराज. दुसऱ्या साधनात रमायचं नाही. तमगुणानं युक्त आहे त्याला तमाशा म्हणतात. प्रत्येक अक्षरात भगवंताचा प्रत्यवाय शोधला जातो त्याला प्रवचन म्हणतात. सर्वांगानं विकाराला भाजून काढलं जातं त्याला भजन म्हणतात. विठ्ठल 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 संसारामध्ये तथ्य नाही. जितकं जितकं वय परमार्थात होईल तितकी किंमत आहे. आणि संसारात वय झालं की किंमत शून्य आहे. संसाराचं वर्णन साधू संत करत नाहीत. त्याला फलकट म्हटलंय. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. अशी योग्य प्रमाण पाहिजेत. कीर्तनकार त्याला लाईनीत लागतो तेव्हा जवळचा साठा गायक काढते. कीर्तनकारच आड रानात उधळायला लागल्यावर कसली प्रमाण द्यायची. म्हणून तुम्ही आम्ही खेळे मिळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. विठ्ठल म्हणून परमार्थात याच आहे महाराज. हिथं याच आहे नुसतं. काय कमी आहेत विचारा. महाराज आमची सारी मंडळी महाराष्ट्राभर फिरतात. हिथं नुसतं मोकळं याचं आहे. संताचं दुकानच असं आहे भाऊ. येताना मोकळं याचं आहे आणि जाताना घेऊन जायचं आहे. विश्वामध्ये कोणतं असं दुकान आहे की मोकळं जायचं आहे आणि जाताना पिशवी भरून जायचं आहे. एवढंच दुकान आहे. घातला दुकान देती आली आसी दान, देती आली आसी दान, देती आली आसी दान. घातला दुकान देती आली आसी दान, देती आली आसी दान, देती आली आसी दान. जनार्दनी मांडिले दुकाना देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू. मांडिले दुकाना देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू. घातला दुकान देती आली असी दान. संत उदार उदार भरले अनंत भंडार. तुका म्हणे पोते देवे भरल्या नोहेरिते. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावेन सर्व वस्तू. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरवेन सारा व्यर्थ भ्रम. याज्ञ शुक कल्प कपिल मुनी हरीशी जाणुनी हरीच झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरो भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य कृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावेन सर्व वस्तू. मी काढायच्या आधी प्रमाण महाराजांनी काढ.
नाताचा हरिपाठ आहे. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. वारकऱ्याच्या दोन्ही हरिपाठ पाठ पाहिजेत. विठाला विठाला. नुसतं मोकळं याचं आहे महाराज, काही कमी पडत नाही. उद्यापासनं नुसती पांढरी कापडं घालून माझी पिशवी घेऊन माझ्यावर चला किंवा महाराजांच्या बर जावा. काय कमी पडतंय का बघा. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे भोग सुखाचे काही कमी पडत नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी तकाचे सरोवर, नवनीताचे पूर. काही कमी पडत नाही महाराज. हो, पाहिजे ते मिळतं. नुसतं इकडं येऊन बघा. हो, गळ्यात तुळशीची माळ पवित्र घाला, आळंदी पंढरीची वारी करा. काही कमी पडत नाही. बिन माळच माझ्यावर उद्यापासून झाला. माळ पुन्हा घालू. नुसती पांढरी पिशवी घेऊन माझी पांढरी कापडं घालून माझ्यावर चला. काय कमी पडतंय का बघा. परमार्थाला किती धार आहे. नुसतं माझ्याबरोबर चला. पण गळ्यात माळ पाहिजे, नाही तर मरस्तवर मार खाल. बिनमाळाचा लोढणा चपात्या खाया नको माझ्याबरोबर. परमार्थाला धार आहे महाराज. बुवाला काय कमी आहे का दादा. बुवा पाताळ कालवण नको म्हटला की त्याला घट कालवण देतेत. बुवा भाजी नको म्हटला की त्याला भजी देतेत. बुवा दूध नको म्हटला की चहा देते ती वय. चहा नको म्हटला की दूध देते. काही कमी नाही. एका जनार्दनी मांडिले संत सज्जनी, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. इकडं आलं पाहिजे. याक माझ्याबरोबर कोईमतूरला नुसतं माझ्याबरोबर पिशवी घेऊन आलं होतं. कोईमतूरला नुसतं त्यांनी सांगितलं सोना चांदीवाल्यांनी नुसता माणूस संघ घ्या. रेल्वेत 3 दिवस प्रवास. मग मी आपलं एक म्हातारं नेलं होतं माझ्याबरोबर. आता तिथं कोईमतूरमध्ये गेल्यानंतर जिथं जाईल तिथं माझा सत्कार व्हायचा. माझा सत्कार झाला की गाडीबरोबर नळ्याची यात्रा, त्याचा बी सत्कार व्हायचा. असा सत्कार करीत करीत त्याला 3,500 रुपये मिळालं आणि 6 पोशाख मिळालं. ती गावी आल्यावर मला सारखाच भाऊ फोन करायला लागलं, महाराज आता कवा जायचं आहे आणखीन. लाचावले मन हिकडची गोडी लागली पाहिजे. लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात विश्वात्मक सत्तेत भरलेला देव भरून उरलेला आहे. सारं चलन वलन तुमचं आमचं तो करतो. लक्षात ठेवा. असा प्रभू परमात्मा संतांच्या प्रचितीला आला. संत प्रचितीशिवाय बोलत नाहीत. जयाच्या प्रचितीचा वाखारा 7वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. जयाच्या प्रचितीचा वाखारा पवाडा होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आती. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, प्रगट तरी केले प्रगट. शिवाय संत बोलत नाहीत. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभवे आले अंगा ते या जगात देतसे. करोनी दावी त्याचे पाय माझे जीवी. तुकोबाराय म्हणतात क्रियेला महत्व आहे. लक्षात ठेवा. क्रिया तुमची सरळ पाहिजे. तुम्हाला किती येतं याला महत्व नाही परमार्थात. तुम्ही कसं वागता याला महत्व आहे. कुणाचं चरण धरलं जातं. चर हा धातू आहे व्याकरणाच्या दृष्टीनं.
तो हे दर्शक सर्वनाम आहे, बहुसंख्या विशेषण आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव विभक्ती आहे. आता वर्तमान काळ आहे, लक्षात ठेवा. चर हा धातू आहे. कुणाचं चरण धरलं जातं? भेलखंडत येणाराच. तिकडं 2 चपट्या मारून भेलखंडत आलाय. तुम्ही बायकोला म्हणता का, अगं हळदी कुकवाचं ताट तयार कर, महाराज भेलखंडत आले. ती भेलखंडत येणाराच पाय धरलं जात नाही. म्हणून पायात ताकद आहे. पाया पडे जन पंढरीसी लोका. च्या नाही, पंढरीसी. पंढरीसी लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. पाया पडायची पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये. भागवत वाचा. हे कपाळ सद्गुरूच्या दोन्ही अंगठ्याला लागलं पाहिजे. देवाच्या आणि गुरुच्या पायाच्या दोन्ही अंगठ्याला हे कपाळ लागलं पाहिजे, तर इथली दरिद्री रेषा पुसली जाते. सुदाम्यानं जेव्हा कृष्णाच्या दोन्ही अंगठ्याला हे कपाळ लावलं तेव्हा सुदामनगरी तयार झाली. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. केला नाही, दिलाच, तयारच. कधी? हित दरिद्री रेषा आहे प्रत्येकाची. ऐका, हित जर दरिद्री रेषा असेल तर चेन्नईला जावा, नाही तर दुबईला जावा. येताना वाटखर्ची मागून घेऊनच घराकडे यावं लागल. का? प्रारब्ध अनुकूल नाही. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तिथी. जिथे जावे तिथे कपाळ सरीसे, असा त्याचा पुरावा आहे. म्हणून हित दरिद्री रेषा आहे. पाया पडताना हे कपाळ दोन्ही अंगठ्याला लागलं पाहिजे. पाया पडताना असं वरबडायचं नाही, वरबडून पाया पडायचं नाही. आणि भावानं पाया पडायचं. भाव नसेल तर पाया पडायचं नाही. जया चित्ती जैसा तया जवळी तैसा देव. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. भाव पाहिजे. मिलिटरीत एक पद्धत आहे बघा. कसलाही अधिकारी आला की त्याला सॅल्यूट मारायच लागतो. मग त्याला मागणं शिव्या द्या, पण पुढं आला की आताच जावं झालं बघा. पद्धत आहे मिलिटरीत. कसला काही ना, पण आला पुढं की सॅल्यूट मारायचाच. मी 16 दिवस राहिलोय. बटालियन सेंटर आहे भोपाळला मिलिटरीचं. माझा जोडीदारच तशा हुद्द्यावर आहे तिथं. लाल दिव्याची गाडी आहे त्याला. 16 दिवस माझा मुक्काम मिलिटरी सेंटरला होता. भोपाळ बटालियन सेंटर आहे. EME प्रकाश त्याचं नाव आहे. म्हटला महाराज थांबा, राहावा. रोजच बघायचो मी. तो जायचा, तिकडं कोण आलं की सारखाच दणका, सारखं सुरूच. मग ते छावणीत आल्यावर म्हटलं प्रकाश ही काय भानगड आहे रे? का दिवसभर म्हटलं सारखं तुझं हीच चालू आहे असंच. म्हणला महाराज तो कसला का असं, पण पुढं आल्यावर आम्हाला ह्यो दणका द्यावाच लागतो. वैताग आलाय म्हणला. दिवसभर वर काय आमचा मेंदू राहत नाही, सारा मेंदू आमचा खाली येतो. तेव्हा मला कळलं ही रिटायर झाल्यावर ह्यासनी गावकरी गुडघ्यात मेंदू का म्हणते. ऐसा ज्यांचा 16 दिवस राहिलोय म्हणून दृष्टांत सांगितला. चला पुढे. तुकोबार आहे, तुम्हा मला सावध करतायत. अरे बाबा, न मिळणारा नरदेह तुला प्राप्त झाला ना, मग काळ सारावा. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे जमलं की मग परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. कधी देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांनी आपल्या जीवनात अनुभव परमार्थातही वापरला आणि संसारातही वापरला. अनुभवानं प्रपंच केला पण त्यागला. प्रपंच रचना सर्व बघा कसं आहे प्रमाण. सर्व भोगोनी ते संत आहेत. आपण भोगीत भोगीतच मसनात जातो.
म्हणून आपण सुटत नाही, म्हणून अडकतोय आपण. हे कुठवर करायचं याचा वीट आला की मनुष्य सुटला. सोपी आहे ज्ञानेश्वरी, बस जास्त चराड वळायची गरजच नाही. हे कुठवर करायचं हे कळलं की आपण सुटलो. नाही त्याची घेता शिरी जाईल दुरी निज पंथ, नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागविल, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. नको त्याला माझं म्हणतो लक्षात ठेवा, तिथं हे बंधन आहे. बस हे कुठवर करायचं एवढं समजलं की मनुष्य सुटला. पहिली शास्त्र असं आहे, कानामागं केस पांढरा झाला पहिला की ऋषी मुनी सारे संसार सोडून गृहस्थी माणसं राजा रजवाडे हे जंगलात तपश्चर्याला जायचे. कारण आपला पहिला केस कानामागं पिकतो. केस पिकायला सुरुवात कुठं होते? पहिला केस कानामागं पिकतो. आरशात जाऊन बघा, पण सारं ज्यांचं पांढरं झालंय तिने बघू नका, काळा आहे ते तिनेच बघा. तो केस सांगतो आता तुम्ही उताराला लागला, अजून तुम्हाला देवप्राप्तीची संधी आहे. हो, लक्षात आलं का? हा. आणि म्हणून हे चिंतन आहे महाराज. संत महात्मे वीट आला कुठवर प्रपंच करायचा, बस समजलं पाहिजे. बस त्यागला पाहिजे. भोगत नाही मसनात जायचं, त्यागला पाहिजे. कुठवर करायचं संपलं एवढं कळ. येड्याच्या इस्पितळात कधी गेलाय का दादा? गेलाय का कधी? जाऊ नका, तिथं इडी मैंदारी माळते ती. तिथं एक पद्धत आहे महाराज येड्याच्या इस्पितळात. छोटासा दृष्टांत आहे, लगेच सांगतो. तिथं गेलं, आपला येडा झालेला माणूस, मेंटेल झालेला माणूस त्या इस्पितळात न्यायचा आणि त्या अधिकाऱ्याच्या ताब्यात द्यायचा. त्यांची असेल ती काय फी भरायची आणि आपण निघून यायचं. रजिस्टरवर आपली सही घेतात आणि सांगतात तुमचा माणूस सरळ झाला की आम्ही तुम्हाला लेटर पाठवतो. आता तिथं काय पद्धत आहे बघा, 5 येडी एका शाण्याच्या ताब्यात देते. 5 येड्यावर एक मास्तर शाना. तो शाना त्यांना काय काम सांगतो? खड्डा खांदायचा आणि मुजवायचा, खांदायचा आणि मुजवायचा. हेच रोज काम, रोज हेच काम. वर्षानं 2 वर्षानं त्या 5ला येडा त्या साहेबाला म्हणतो, काय लावलंय तुम्ही हे? रोज खड्डा खांदायचा आणि मुजवायचा, ह्याला काय अर्थ आहे का? ती येडं खवाळतं 2 वर्षानं. ती येडं खवाळलं की आपल्या घरी लेटर येतं. कळलं का कसं येतं लेटर? तुमचा माणूस सुधारलाय, घेऊन जावा. जमलं का? आलं का लक्षात? आता पुढं दृष्टांत झाला. आता सिद्धांत काय बघा. एकदम मेंटल झालेल्या मेंटल माणसाला 2 वर्षानं कळलं हे कुठवर करायचं. पण संसारात अडकलेल्या येड्याला 90 वय झालं तरी कळना झालं हे कुठवर करायचं. विठ्ठल विठ्ठल ऐका, संत महात्मे याच्यातून बाजूला झाले. देह ममत्वाचं अहंकार ममत्व टाकून दिलं. वाट्याला आलेलं कर्म प्रभू परमात्म्यावर सुपूर्त केलं. जे जे कर्म निभजे ते थोडे बहुत न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐशिया मद भावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज सदना माझी आयशी. अर्जुना मग सडे जे देखिले, ध्यान कासे लाविले, परिक्रयी घातले तर्यावरी. मग प्रेमाची पेटी बांधून एकाचे पोटी, आणले तटी सायुजाच्या. विठाला संपला संसार. साधना कुठपर्यंत? देवप्राप्तीपर्यंत. महाराज साधना कुठपर्यंत? देवप्राप्तीपर्यंत. हरी आला, बस संपली साधना. त्यांची सरली येरझार साठविला हरी, जिही हृदय मंदिरी. त्यांची सरली येरझार, झाला सुपळ व्यापार. हरी आला हाता, मग कैची भयचिंता. तुका म्हणे हरी, काही उरो नेदी उरी. संपली साधना. ऐका नीट. राजाची बायको कधी शेजारणीला कालवण मागाय जाईल का हो? खऱ्या राजाची जाईल का? नाही जाणार. आणि गेली तर ती मग नाटकातल्या राजाची असली पाहिजे. डुप्लिकेट राजाची जाईल कालवण मागायला, पण खऱ्या राजाची जाणार नाही. राजाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. दुसरा पुरावा ज्ञानेश्वरीतला. अर्जुना एरवी तरी माझी या भक्ता, काय संसाराची चिंता.
समर्थाची कांता कोरांना मागे विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला भवसागर तरता भवसागर तरता रे करीत साचिंता करीत चिंता पहिले उभा दाता कटी करे ठेवनिया पहिले उभा दाता कटी करे ठेवनिया पहिले उभा दाता कटी करे ठेवनिया बस कुठपर्यंत प्रपंच करायचा हे साधू संतांना योग्य वेळेत कळालं आणि त्याच्यातून त्यांनी सर्वसंगाचा सर्वसंग परित्याग केला आणि तुकोबारायांनी भंडारा भामचंद्र भोराडा गाठला. बस विठले हे चित्त वमनते मणी बैसले संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया संसाराच्या नावे घालूनिया शून्य नावे घालूनिया वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला विठाला विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी संसारा आगी अपुलेनी हाते लावून मागुते पाहणे नाही प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. किती प्रमाण सांगू तुम्हाला. वेट आला तुकोबारायांना. कुठल्या साधून प्रपंच सोडलाय. जाळला संसार. जाळला या शब्दाचा अर्थ काय आहे. जाळला म्हणजे काय राखेलचा डबा घेऊन घरावर चढलं होय. सारा वाचला मग काडी लावली भाजल म्हणून उडी टाकली होय. जाळला या शब्दाचा अर्थ आहे चित्तातून काढला. विठाला तुम्ही आम्ही प्रपंच चित्तात ठेवून प्रपंच परमार्थ करतो. गुण येत नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे वरे ठेवनिया. बायकोनं धार काढली का नाही कुणा डाव गेला घराकडं. धार काढून माघारी आला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. धार काढली पण दूध घालती का नाही कुणा डाव चालला घराकडं. म्हणून आपल्याला कोणी येत नाही. लक्षात ठेवा. आपण तिथं अडकलोय. संत महात्म्याने सर्वसंगाचा सर्वसंग परित्याग केला. शून्य घातलं प्रपंचावरती. का ममत्व निकालस काढून टाक. देहाचं ममत्व निकालस गेला. जे विषयाशी तिळांजली देवोणी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी मते हृदय सुनी भोगिताती. बस देहाचं ममत्व टाकलं. अर्जुना देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. युक्ती पंते पार्था जो चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमता वहिला पावे. 6वा अध्याय. एक दिवस खडा नाही दादा. 41 दिवस मी लगातार चालू आहे. विठाला विठाला 41 दिवस चालू आहे. मगाशी लिस्ट बघितली पुजाऱ्यांच्यात. त्या पोरानंच बघितली. सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत. 125 कीर्तन सकाळची वर्षात पुण्यतिथीची. महाराज 22 तालुक्यात मी जातो. गावानं दिलेलं पाकिट मी कधी उघडून बघित नाही. गावानं दिलेलं पाकिट घरी गेल्यावरच उलगाडायचं. मग हजामत होणे तर चमन गोटा हो. खरडून का हजामत होईन आपण बघायचं. मला फोन येतात. महाराज तुमची सुपारी काय बिदागिरी काय. मी म्हणतो माझा वरातीचा घोडा आहे वे का बेंजोची 10 पोरं नाचाय आहे ती माझ्याबरोबर. पाकिट बघायचं नाही. माझी बाजू झाली. तुमची गावकऱ्यांची बाजू काय. बुवा पाकिट बघित नाही म्हणून 8 आण्यात भांगलायला लावायचा ना. तुम्हाला सुद्धा माझ्या पकवाजाची किंमत कळली पाहिजे. गावाला माझ्या गाणाराची किंमत कळली पाहिजे. माझ्या पेटी मस्तरची किंमत कळली पाहिजे. व्यासपीठ चालकाची किंमत. ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे ज्याला त्याला किंमत दिलीच पाहिजे.
मग तुका म्हणे द्रव्य देती घेती कोणीच न नरका जाती. कोणीच नाही माझ्या पदरचा आहे बरं का. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती असं प्रमाण आहे. असो विठाला विठाल. प्रपंच त्यागला इथं मी आलोय. प्रपंच त्यागला भंडारा भामचंद्र गाठला आणि प्रभू परमात्म्याच्या चिंतनामध्ये निमग्न राहिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा सोडलं पाहिजे. परमार्थ जर अनुभवायचा असला तर थोडा त्याग करून एकांतात गेलं पाहिजे. त्याशिवाय परमार्थाची स्थिती नाही. गगनगिरी महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, प्रपंचात साधना होत नाही. एकही पैसा जवळ नसताना मी विश्व काबीज केलं. गगनगिरी महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, अजून तिथं लावलंय वाचा. काय लागते परमार्थ करायला? पैसा लागत नाही. 87 मठात विना पाराय, 2 ड्रेस वर्षात देतात. विना घेऊन 2 तास सेवा करा, फक्तच 2 तास सकाळ संध्याकाळ. आयुष्यभर तुम्हाला ती ट्रस्टी सांभाळते. काय लागते? आपण अडकतोय. साठवून मरू नका, खाऊन मरा. मी नेहमी सांगतो, साऱ्या बाजारातनं दिवसभर फिरतं या, पण क्याळ म्हटलं तर घेऊन खात नाही. नोटाने खिसा भरलाय का जाळायचा आहे वै तो? हा काय उपयोग आहे? उपयोग नाही. जोडून या धन उदास विचारे वेच करी फायदा. उत्तमाचे गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. साठवून मरू नका. इथं कोण बँकेचा अधिकारी असला तर मला सांगा. बँकेत 2 वर्षानं 3 वर्षानं साप निघतोच. का निघतो? ती साठवून मेलेलं असतं. साप होऊन बँकेकडं फिरत फिरत येतं. मॅनेजरनं काय घोटाळा केलाय का काय बघावा म्हणून. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन अशाश्वत जाण. 45 अनर्थ भागवतात सांगितलेत. धनावरचं प्रेम काढा, हा नातवावरचं प्रेम काढा. डबल माया आहे. माया विघ्ने कसं प्रमाण आहे? हा डबल आहे. नातू झाला की डबल माया गुरपाटते. बघा तुम्ही, स्वतःच्या पोरावर प्रेम कमी होतं आजीचं, पण नातवाव जास्त असतं. याचं कारण काय? माया विघ्ने भ्रमला विठाला विठाला. म्हणून वय झालं की ती जास्त संसारात अडकतात, बाहेर निघत नाहीत. संतांना कळालं, चला जाऊया. बस त्यागला, चित्तातून काढला. चोर चोरी करी ठेवी वनांतरी, वर्ततसे चराचरी परी लक्ष तेथे. पाण्या निघाली गुजरी मन ठेविले दोघा घरी, चाले मोकळ्या पदरी परी लक्ष तेथे. संत संसारात राहिले पण परमार्थ भगवंतावर चित्त ठेवलं. विषय त्यागला, डोक्यातलं सारं काढून दिलं. चोर चोरी कर, संध्याकाळचा गल्ला मारतो, डोंगरात नेऊन पुरतो, सकाळ गावात येतो, बुवा लोकांवर थप्पा मारतो, सरपंचावर थप्पा मारतो, पोरं शाळेला सोडतो, बायकोला भाजीपाला आणून देतो. सारी क्रिया चालू आहे, पण त्याचं लक्ष कुठं आहे? भाव कुठं आहे? राते पुरलेल्या गटोळ्याकडे लक्ष ठेवून सारी क्रिया करतो. चोर चोरी करी ठेवी वनांतरी, वर्ततसे चराचरी परी लक्ष तेथे. पाण्या निघाली गुजरी मन ठेविले दोघा घरी, चाले मोकळ्या पदरी परी लक्ष तेथे. वावडी उडाली आंबरी हाती धरून या दोरी, दिसे दूरच्या दुरी परी लक्ष तेथे. व्यभिचारिणी नारी घराश्रम करी, परपुरुष जिव्हारी परी लक्ष तेथे. विठ्ठला अखंड विश्वाची चलनवलन घडण करणारा प्रभू परमात्मा साक्षात विश्वामध्ये भरून उरला. आपण संसारात अडकलो, याचा त्याग तुकोबरायाने केला. भामचंद्र भंडार आणि भोराडा गट. 15 दिवस अन्न नाही पाणी नाही, निवांत. 15व्या दिवशी बाळवेश घेऊन या श्री हरी भेट. भगवान परमात्मा बाळवेशी होणारे. पोट पाटीला गेले, सर्व शरीर कंपायमान झाले, गर्भ मेंदू तयार झाले, जीभ लुळी पड, डोळे खोल गेले, अक्षर मुखातून बाहेर पडत नाही. मग देवाला यावं लागतं. पडता जड भारी
दासी आठवावा हरी मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. प्रभू आला आणि बाळ वेश घेऊन उभा आहे. तुकोबारायने त्याच्याकडे पाहिलं. तुकोबाराय म्हणतात देवा मला फसवू नकोस. काय तुझा वेश आहे? अज्ञान बालकाचं रूप घेऊन तू माझ्या पुढे आलास. मला फसवू नकोस. माझी आजची वारी नाही 7 पिढ्याची माझी वारी आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या प्राप्तीसाठी काय नाही केलं. उपास पारणे राखीला दारवंड केला भोगवटा आम्हालागी. देवा जप तप योग याग अनुष्ठान क्रिया प्रत्याहार प्राणायाम आसन ध्यान धारणा मुद्रा करून जो देव स्वप्नात येत नाही तू आज तू माझ्या पुढे उभा आहेस. मी तुला बाळ वेशात काय मागाव. मला फसवू नकोस. मी देहूचा तुकाराम आहे. कडेपूर पसल्या बेलावड्याचा तुकाराम नाही. मी देहूचा तुकाराम. फसवू नकोस मला. देवानं ऐकलं आणि महाराज सगुण साकार रूप धारण केलं. कटेवर हात ठेवले पाय जुळवले. समदृष्टी भगवान परमात्मा उभा राहिला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. असा प्रभू परमात्मा उभा राहिला. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं अरे हाच तर विश्वाचं चलन घलन करणार आहे. जडणघडण करणार आहे. झोपलं तरी आम्हाला उठवणारा हाच आहे. याच्या सत्तेनं विश्व चालतं. याने सारं विश्व निर्माण केलं असताना आम्ही संसारात अडकलो. आज भगवंताच्या प्रतीचीचा प्रचिती मला आली. तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं पहिलं विठोबार Bye.
जावई अनंत कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर तुकोबाराय महाराज बदलून गे. बस आता देवा तुझ्याकडं काय मागायचं. जप तप योग याग अनुष्ठान क्रिया प्रत्याहार प्राणायाम आसन ध्यान धारणा मुद्रा करून जो देव स्वप्नात येत नाही तो 15 दिवसामध्ये प्राप्त झाला. वास आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले. देवा एकच कर आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे. पांडुरंगा बास कुठं आहे भक्ती महाराज. एवढीच संसारातल्या गोष्टी आहेत महाराज, त्याला तथ्य नाही. संसारामध्ये काही उपयोग नाही. संसाराचं वर्णन कधी साधू संतांनी केलं नाही. संसारातल्या गोष्टी आहेत त्याला रस नाही. डुसकी फुटते आली पण रस नाही त्याला. ध्यानात ठेवा परमार्थातलं एक एक अक्षर हे जगाच्या हिताचं आहे महाराज. संतांचा व्यभिचार सुद्धा जगाच्या उपयोगाचा आहे. शब्द काय आहे बघा, गाता वाचा. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधियले अपार प्रेम सुख. सत्यवतीच्या आणि पराशराच्या उपभोगातनं व्यभिचारातनं व्यासाचा जन्म आहे. वाचा कथा. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. नाव पाण्यात नाधंतरी केली. दिवसाचा अंधार केला. माशाची धंदा करणारी ती मच्छगंधा सत्यवती पण तिच्या अंगाचा दुर्गंध घालिवला. काय सामर्थ्य आहे पराशरांचं महाराज. त्या उपभोगातनं व्यासाचा जन्म झाला. 18 पुराण व्यासो उचिष्ट जगत्रय. काय जगाचा फायदा आहे. तसं संसारात गोष्टी आहेत. एका म्हातारीनं म्हाताऱ्याला विचारलं, म्हाताऱ्या तुम्ही मेल्यावनं कुठं जाता हो. म्हातारा म्हणला आम्ही स्वर्गाला जातो. म्हातारीने गप बसावं का नाही. पुन्हा म्हातारी म्हणते तुम्ही स्वर्गाला, मग आम्ही कुठं जातो. म्हातारा म्हटला तुम्ही बी स्वर्गाला. तरी म्हातारी गप बसना. पुन्हा म्हातारी विचारते तुम्ही स्वर्गाला जाता मग तुम्हाला तिथं काय भेटतं. म्हातारा म्हणला आम्हाला अप्सरा भेटते. काय भेटते. अप्सरा. मग म्हातारीनं विचारलं तुम्हाला अप्सरा मग आम्हाला काय भेटतं. म्हातारा म्हणला तुम्हाला वानेर भेटतो. काय भेटतो. वानेर. वानेर म्हणल्याबरोबर म्हातारीने एवढंसं तोंड केलं आणि म्हातारी म्हणते काय बाया आमच्याच नशिबाला आग लागली. तुमचं नशीब चांगलं आहे. तुम्हाला हिथं बी अप्सरा आणि वर बी अप्सरा. आमच्याच नशिबाला काडी लागली. आम्हाला हिथं बी वानेर आणि वर बी वानेर. माझा दृष्टांत संपला. ह्या गोष्टी आहेत. हो संसाराला फळ नाही, फूल नाही, रूप नाही, रंग नाही, रस नाही, गंध नाही. लक्षात ठेवा दो अनादी कालापासून चालत आलाय म्हणून करायचं आहे. पुढं करत करत गेलेत त्यांच्या पाठीमाग आपण करत चालायचं आहे. आजा मेला बाप मसना नेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. यमपुरीशी कैसा लंपट बांधून नेला हो. असं आहे. आणि ही लागवड आहे. संत महात्मे मात्र सावध झाले. का बाबा रे पुन्हा संधी नाही. एकदा संधी आहे. ऐका हा पर्वकाळ आहे. केवढी बदली झाली. केवढी बदली झाली सांगा ना. 10 माळा जरी घातल्या माणसाने तरी त्याची होणारी संतती सुद्धा चांगली निघणार आहे. ध्यान ठेवा. पावर आहे. आईच्या दुधात पावर आहे. लहान मुलगा आईचं दूध प्यायला सुरुवात करतो तेव्हापासून त्याची हाडं बनायला सुरुवात होतात. ही आईच्या दुधाची पावर आहे. साध्या गाईचं दूध जन्मल्यापासून पोराला पाजायला लागा ते पोरगं कधी आई बापाला शिवी देणार नाही. ही गाईच्या दुधाची पावर आहे. बघा तू. का देवाच्या सृष्टीतलं ते दूध आहे. आईच्या स्तनातलं दूध आपल्यासाठी आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती.
वाढवितो श्रीपती सवे दोन्ही, हे मिळत नाहीत. म्हणून देवानं तयार केलेली ही सृष्टी आहे. तुम्हा आम्हाला भगवंतानं त्याच्या चिंतनासाठी पाठवलंय. कशासाठी देह दिलाय? देव दिला देह भजना गोमाता, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमाता, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा शब्द काय वापरलाय बघा. ज्याच्यासाठी आपण आलो तो कार्यभाग करायचा विसरलो म्हणून फाटा शब्द आहे. तो या झाला का? संसारात अडकला आणि विषयाच्या नादाने नादान बनला आणि परमार्थाला विसरला. विसरली तया हानी पचतेल खाणे 84ची म्हणून फाटा शब्द आहे. का? इकडं याचं सोडलं आणि ढाब्यावाल्याच्या मागं निघून गेला. तो या झाला फाटा वादिकेचा. लक्षात ठेवा, इकडं याचं सोडून दिलं, त्याला फाटा शब्द आलाय. म्हणून आपण ज्याच्यासाठी आलो तो कार्यभाग विसरलो. पाहे पहा शरीराची या जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. ज्याच्यासाठी पाठवलंय तो कार्यभाग विसरला आणि ते करण्यासाठी देवानं तुम्हा आम्हाला तयार केले. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, निज ज्ञान घातले पायी. दुसऱ्या योनीत ज्ञान नाही, आपल्याला ज्ञान आहे. त्या योनीला हार आहे, भय आहे, मैथून आहे, पण ज्ञान नाही. आपल्याला आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे, पण जास्त ज्ञान आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहेचे ज्ञान आघात जाण उद्धवा. पाहुणी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, येणे देहासी मतप्राप्ती म्हणून नरदेहासी निर्मियले. एके केली चरे एके केले अचरे, चरे अचरे बहुनिर्मियले. म्हणून देह निर्माण केला. लक्षात ठेवा, हे संतांच्या लक्षात आलं आणि म्हणून संतांनी बाकीची उपाधी बाजूला टाकली आणि भगवंताच्या मागे लागले. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा चलनवलन करतो, आम्हाला जागवतो, आमचं सर्व उदरभरण भगवान परमात्मा करतो. या बोधावर जे महात्मे अरुढ आहेत त्यांची ओळख तुकोबाराय सांगतात. अभंगाचं ध्रुवपद. देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव
असेही त्यांची खूण आहे. लक्षात ठेवा. कामानं क्रोधानं भेदाभेदानाने वाधानं कौरवांचं वाटूळ झालं. म्हणून जीवनातले भेदाभेद टाकून द्या आणि जवळ या. देव जवळ होता. हस्तिनापुरामध्ये देव कौरवांनाही दिसत होता आणि पांडवांनाही दिसत होता. एकाला देव कळत होता आणि एकाला देव दिसत होता. भाऊ, देव दिसावा का कळावा? सावकाश सांगा का त्यावर खाली बसू मी? देव कळावा. ज्यांना कळाला त्यांच्या घरात चाकरीला राहिला. हाकलून दिला तरी देव बाहेर गेला नाही. द्वारकेचा राणा. ज्यांना नुसता दिसला त्यांच्या आयुष्याचं वाटूळ झालं. मतभेद होते, वादाभेद होते, काम होता, क्रोध होता, वैमनस्य होतं, वैरत्व होतं. देवानं नाना तऱ्हेच्या प्रकारानं समजवलं. पण विनाश काळे महायुद्ध झालं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्तायुत्सव मामकः पांडवाश्रैव किम कुर्वत संजय. एकदाच धृतराष्ट्राला बोलायची चान्स दिलाय. 4-8 माणसाला मीटिंगमध्ये माणसं गावातली बोलून देत नाही ती. हे तू गो बसे, हे तू गो बसे म्हणते ती. आहे की नाही? 4-8 माणसाला मीटिंगमध्ये बोलून देत नाही ती. तू का बसे म्हणते ती का नाही? हाय का अनुभव नाही? तू का बस अशी म्हणते. तू का बस, तू काय बोलू नकोस का बस, तू सारा घाण करतोय, तू का बस. तसं मीटिंगमध्ये देवानं धृतराष्ट्राला बोलून दिला नाही. विठाला विठाला एकदाच गीतेत बोलला. धर्मक्षेत्रे कृप धृतराष्ट्रवाच. बस पुन्हा बोलून दिला नाही. मग युद्ध झालं. ऐका नीट. वादानं वैमन्य वैरत्वानं काय होतं? युद्ध महाराज धर्माचं युद्ध होतं. सूर्य मावळला की हत्यार. हा धर्म म्हणून नाव आहे धर्म क्षेत्री. हा धर्माचं युद्ध होतं. गद्दारीचं युद्ध नव्हतं. अचानक कुणावर हल्ला केला जात नव्हता. आपल्या पर्णकुटीमध्ये शिबिरामध्ये येऊन प्रत्येकजण गप्पा मारायचे. म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटलंय. धर्मक्षेत्रे. हा असं युद्ध होतं महाराज. युद्ध झालं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताला पाठीमागं ठेवून पायकू पाठीशी जेत अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू. इकडं बघा माझ्याकडं. त्या पोराकडं ना देऊ नका. जाऊ द्या त्याला बाहेर. जेत अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू. देखा तया नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. पायको पाठीसी घातला आपण पुढा राहिला पाचजन्य अस्फुरिला अवलिळाचे. काय भावरत असेल, काय घोडे असतील, काय अर्जुनाचा रुबाब असेल. सारी शस्त्रास्त्र येणारी घातक अस्त्र सारी देवानं रोखून धरली होती. महाराज कसली अस्त्र कौरवांनी फेकली होती. पण देवाचा आश्रय असल्यानंतर कुणाची विषाद आहे. हरी आला. महाराज भगवंत होता पुढे. आपण कळी काळासी भिडे. हातामध्ये वाघ दोरी होती, घोड्यांची दोरी होती आणि रथ स्वतः हाकत होता. पायकू पाठीशी घात. आपण ड्रायव्हर बनला आणि भक्ताला पाठीमाग घातला. ज्ञानोबाराय म्हणतात माझी लेखणी कमी पडते. काय वर्णू त्या रथाचं वर्णन मला वर्णन करता येत नाही. अगम्य 16 होतात. अनंत कोट ब्रह्मांड नायक रथ हाकतोय, चालवतोय, सारथी आहे. हा रथ आहे. ह्याचा ड्रायव्हर सुद्धा कृष्णच आहे. ह्याच्यातनं उडी टाकतो तेव्हा ह्याला भाऊकी जळते, एवढाच फरक आहे. आणि युद्धातनं उडी टाकतो तेव्हा तो आपोआप जळतो, एवढाच फरक आहे. ऐका
महायुद्धामध्ये सारे कौरव रक्ताच्या थरोळ्यात पडले, रक्तामासाचा चिखल झाला. महाभारतातलं 327वं प्रकरण आहे, वाचा. सर्व कौरव स्त्रिया रणभूमीवर आल्या, रडू लागल्या. युद्धभूमीवर आपल्या पतीचा चेहरा निहळत होत्या, केस मोकळं सोडलं होतं, शरीर कंपायमान बनलं होतं, सर्वांगावर घर्मबिंदू तयार झाले होते. भगवंताला नको तसल्या शिव्या देत होते. काय केलंस कृष्णा हे तू? देवानं सांगितलं माझा दोष नाही. विनाश काळे किती सांगू तरी नायक ती बटकीचे, पुढे सिंधळीचे रडती. रडू लागल्या, तोंडावर हात मारून ऊर बडवून केस मोकळे सोडले. रक्ता मसाचा चिखल तोंडात जाऊ. अर्जुनाला पाहिलं, अर्जुनाच्या डोळ्यातनं पाणी आलं. प्रभू परमात्मा रडू लागला. अर्जुना काय केले कर्म झाले तीची भोगाले. देव लांब नाही, देवाशी गद्दारी केली ना लगेच शासन आहे. लगेच त्याच्या हातात बटणं आहेत, घमेंडी जाऊ नका. कुणाचं बटान उसात पाणी पाजताना दाबतोय, कुणाचं बटान दहाव्यावर दाबतोय, कुणाचं बटान घरात चहा पेता पेताच. सारी बटणं त्याच्या हातात आहे. हा शासन ठरलेलं आहे. परवा सप्ताह चालू महाराज करायचा होता. एक जण आला आणि म्हणला, महाराज आता झाली तुमची डोकंदुखी चालू वाटतं. मंडप पिकर ही डोकंदुखी चालू झाली वाटतं तुमची. आता सकाळी 8:15 असं बोलला. त्याच दिवशी 4:15 नेऊन कराडला ॲडमिट केला. कीर्तनाचा काला झाल्यावरच पोरांनी 55,000 रुपये भरून गावात आणला. सारी बटणं राहिलं का डोकं दुखायचं? सारे बटणं त्याच्या हातात आहेत. चाले हे शरीर, हा घमेंडी जाऊ नका. त्याच्या हातात सारी बटणं आहेत. रक्ता मासाचा चिखल झाला. देवाच्या डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन रडू लागला. साऱ्या कौरव स्त्रियांना त्यानं जवळच्याच होत्या, लांबचे नव्हते पांडे. सारी आपली होती. शिष्टाईनं सांगितलं, जवळ घेऊन सांगितलं, गोंजरून सांगितलं, पण कौरवांनी ऐकलं नाही. उन्मत्तपणा केला. डोळ्यातला धूर काढून टाका. कुठल्या पदावर असाल तिथला धूर काढून टाका. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. रातीचा अभंग घेतला होता मी. सोंडोली, शेडगेवाडीच्या पुढं सोंडोली, चांदोली धरणापाशी. रात्री परवा दिवशी शिरवळ, खंडाळा. डोळ्यातला धूर. उद्या इथं शिवनी कृष्ण जन्म. सकाळचं माझं कीर्तन आहे. कोरेगाव तिथे चंचळे म्हणून गाव आहे, कोरेगावच्या पड्याला. चालूच आहे मी आता 13 दिवस झाले. ऐका, रक्त मसाचा चिखल पाहिला. अर्जुनाच्या डोळ्यातनं पाणी आलं. देव रडू लागला. अर्जुना ही गती अशी आहे, ध्यान ठेव, सरळ वाग. अर्जुना लढायला तुला मी तयार करत होतो त्यावेळेला तू मला शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतास. हे माझ्या आहेत. हाताला बोटाला धरला. आधी सांगितलं टाक उडी खाली. अर्जुन म्हटला देवा तुझा मान आहे, तू आधी खाली टाक उडी. देव म्हटला लय शहाणपणा करू नको, नमुनेवारी मडचील. अशोचान व स्वच्छस्तव प्रज्ञा वादाश्व भाससे गता असून गता सुष्व नानो सोचंती पंडिता. पंडित्याच्या गोष्टी मला सांगू नकोस, उतर. अर्जुनानं उडी टाकली. लांब जाऊन उभा राहिला. देवानं आश्रय सोडला. दादा आश्रय देवानं सोडला तर सारं धडधड धडधड जळू लागला. अर्जुन लांबनच बघितलं. म्हटलं बरं झालं देवाचं ऐकलं, नाही तर नमुन्यावरही जळून मेलो असतो. जवळ आला, बोलवला, बोटाला धरला आणि युद्धभूमीच्या बाजूनं भगवान घेऊन चालले. देव म्हणताय अतिशय सुंदर संवाद आहे महाराज तिथं. 336 प्रकरण आहे. महाभारतातलं 12 खंड आहेत. युद्धभूमीच्या बाजूनं त्याला बोटाला धरून फिरवला आणि सांगितलं अर्जुना कोण तुझा चुलता,
कोण तुझा चुलत भाव बघ. अर्जुन म्हणला गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझी या गुणी, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. मुक्त झालो. ओळख तुझं कोण आहे. कुठं आहे दुर्योधन, कुठं आहे शकुनी, कुठं आहे तुझे भाऊ. रक्तामासा चिखलात मग्न झाले होते. रक्ताचे पाठ भात होते. कौरव स्त्रिया बोंब मारत होत्या. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना खेळ संपला, जीवनाचा खेळ संपला, लक्षात ठेव. म्हणून जवळ असणारे विकार पहिले टाकून दे. तुकोबारायांच्या लक्षामध्ये हा प्रसंग आला. तुकोबाराय म्हणाले, ह्या चोरांना जवळ न काढलं पाहिजे, आतापासून तयारीला लागलं पाहिजे. मग तिसरं चरण मुखातनं बाहेर पडलं, कामक्रोध. कामक्रोधा नाही चाली, 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 कामक्रोधा नाही चाली. बुद्धी झाली समाता, बुद्धी झाली समाता, बुद्धी झाली समाता, बुद्धी झाली समाता. देवतया जवळे आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. बस हे जीवनातलं कडा. मी कोण आहे या भ्रमातनं बाहेर पडा. काय आहे आपल्याजवळ? नुसता अहंकार आहे, भ्रम आहे. जवळ काही नाही पण काहीतरी आहे असं वाटणं, याचं नाव भ्रम आहे. हा, उगाचच पेटतनं चालायचं. दोन्ही हातात दोन दुधाच्या किटल्या, ह्या किटले 1.5 लिटर आणि ह्या किटले 1.5 लिटर, पण चालताना काकद मांजऱ्या झाल्यागत चालायचं. त्याला वाटते माझ्यासारख्या जरशा कुणाकडेच नाही. महाराजांनी विचार, आनंदाच्या घरी किती गायी होते. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखितो 9 लाख, गाई राखुनी झिजली नख, मला जीव घाल यशोदे घराकडे चाल. आई लहानच घे उंडा, करून दे गव्हाचा मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जीव घाल यशोदे घराकडे चाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी, मला जीव घाल यशोदे घराकडे चाल. काय आहे आपल्याजवळ दादा? 9 लाख गायी होत्या. नंदाचा केवढा वाडा असेल. आपण बंगला बांधला तरी खाली बघिना झालोय. केवढा नंदाचा वाडा असेल. 9 लाख गाया गपुयाच्या वाड्यात. किती टँकर दूध जात असेल. चोपदार किती टँकर दूध जात असेल. चोपदार म्हणतेली मगाच्यानं बरा होता, आता माझ्याकडे आला वाढतो. किती टँकर दूध जात असेल महाराज. कुठं तुमच्या 2 जर्श्याचा चिमटा चालायचा नाही. देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर.
संत सुडके आहेत, काय नाही जवळ, काय आहे दादा. आज आम्ही 4 चाकीतनं येतोय, आम्ही गावातनं निघालो की त्या गावची माणसं आम्हाला फोन करतात, महाराज जेवण काय करू तुम्हाला. मग आम्ही कसं राहिलं पाहिजे. हां, काल तर महाराज वारणानगर साखर कारखान्यावर सप्ताह होता मागच्या महिन्यात. प्रत्येकाला गाद्या गुडघ्या इतक्या झोपाय होत्या, पाहिजे ते खायला 3 मांडले होते. इकडं चहा, इकडं दूध, इकडं कॉफी. बुवा जोगावलं 2 कुशीनं हो म्हणून, बाकीच मारली 10 दिवसात बुवानी, पाहिजे ती. हो, जेवाय बसलो महाराज, खाली रांगोळी, त्याच्यावर पाट, पाटावर रांगोळी, त्याच्यावर ताट, 3-3 वाट्या नाना तऱ्हेच्या भाज्या. डोळ्यातनं पाणी आलं. माझ्या बाजूला एक बुवा होता, त्याला म्हटलं महाराज उद्या गावी जावा, आणि बायकोला म्हणा ए रांगोळी काढ, त्याच्यावर पाट ठेव, पाटावर रांगोळी काढ. बायको म्हणेल 50 गावं फिरून येशील आणि हिजं माझं डोसकं खातोयस, पाट उचलू का डोसक्यात घालू. येतंय का ध्यानात. जीवनातला वादावाद टाकून द्या. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने, म्हणून देवतया जवळी असे. काम क्रोधा नाही चाली, देवतया जवळी असे. भूती झाली समता, म्हणून देवतया जवळी असे. तुका म्हणे भेदाभेद देवतया जवळी असे, गेले वादावाद खंडोनी, देवतया जवळी असे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 म्हणायचं का जय विठ्ठल घ्यायचं. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज